श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, 27 नोव्हेंबर 2023 रविवार रोजी वैकुंठ चतुर्दशी ही तिथी आलेली आहे. या दिवशी आईने मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. ही वस्तू कोणती आहे, नंतर त्या वस्तूचं आपल्याला काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंतचा काळ म्हणजे चातुर्मासामध्ये श्रीहरी श्री विष्णू हे योगनिद्रेमध्ये गेलेले असतात आणि त्या वेळेमध्ये संपूर्ण सृष्टीचा कारभार हा शिवपरिवाराकडे आलेला असतो. आणि ज्यावेळेस कार्तिकी एकादशीच्या दिवशी श्रीहरी श्री विष्णू हे योगनिद्रेतून जागे होतात आणि त्यानंतरची येणारी वैकुंठ चतुर्दशी या दिवशी हरिहर भेट होते. हरी म्हणजे श्रीहरी श्री विष्णू आणि हर म्हणजे हर हर महादेव. तर श्रीहरी श्री विष्णू आणि भगवान शिवांची भेट होत असते आणि ती भेट होते वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री 12 वाजता. या दिवशी अशी एक गोष्ट करायची असते जी वर्षभरामध्ये आपण कधीही करत नाही. म्हणजेच आपण वर्षभरामध्ये महादेवांना कधीही तुळशीपत्र अर्पण करत नाही. अगदी नैवेद्य दाखवत असताना देखील महादेवांच्या नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवून नैवेद्य अर्पण करू नये. या जागी तुम्ही बेलपत्र ठेवू शकता. गणेशांना देखील आपण तुळशीपत्र कधीही अर्पण करत नाही. पण वैकुंठ चतुर्दशी हा असा काळ आहे, या वेळेमध्ये आपण महादेवांना तुळशीपत्र अर्पण करू शकतो. अगदी त्याच प्रकारे श्रीहरी श्री विष्णूंना वर्षभरामध्ये आपण कधीही बेलपत्र अर्पण करत नाही. पण वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री 12 वाजता ज्यावेळेस हरिहर भेट होते, म्हणजे भगवान शिवांची आणि श्रीहरी श्री विष्णूंची भेट होते, त्याच वेळेमध्ये आपण ही गोष्ट करू शकतो, हा उपाय करू शकतो. हा उपाय कसा करायचा यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. आणि या स्थितीच्या दिवशी आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे, कारण हा उपाय तुम्हाला वर्षभरामध्ये एकदाच करता येणार आहे. शिवमहापुराणातील हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. या उपायामुळे तुमच्या मुलांच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील, त्यांच्यावर येणारी सर्व संकट विघ्न दूर होऊन त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यशप्राप्ती मिळेल. एवढा हा प्रभावी उपाय आहे, त्यामुळे प्रत्येक आईने हा उपाय करावा. आता हा उपाय आपल्याला 26 नोव्हेंबर 2023 म्हणजे रविवारी करायचा आहे. आता रात्री 12 वाजता ज्यावेळेस हरिहर भेट होणार आहे, त्यावेळेस आपण श्रीहरी श्री विष्णूंना बेलपत्र अर्पण करणार आहोत आणि त्याचबरोबर भगवान शिवांना आपण तुळशीपत्र अर्पण करणार आहोत. रात्री 12 वाजता ही सेवा झाल्यानंतर आपल्याला शिवमहापुराणातील हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर रविवारी दुपारी 3:53 पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे. त्यानंतर आईने मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. हा उपाय देखील आपल्याला उद्याच्याच दिवशी करायचा आहे. तर बघा, जी बेलपत्र आणि तुळशीपत्र आपण महादेवांना आणि भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण केलेली आहेत, ती आपल्याला एका मधाच्या बाटलीमध्ये टाकायची आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये मधाची बाटली ही असतेच, नसेल तर नवीन विकत आणा. आणि रात्री 12 वाजता आपण जो उपाय केलेला आहे, त्या उपायातील बेलपत्र आणि तुळशीपत्र हे आपल्याला मधाच्या बाटलीमध्ये टाकायचे आहेत आणि वर्षभर आपल्याला हा मध मुलांना थोडासा तरी खायला घालायचा आहे. वैकुंठ चतुर्दशी ही तिथी वर्षभरातून एकदाच येते, त्यामुळे हा उपाय तुम्हाला फक्त एकदाच करता येणार आहे. तुमचा मासिक धर्म असेल, सुतक पडलेला असेल, तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. पुढच्या वर्षीच ही संधी तुम्हाला मिळेल. पण तुमच्या जाऊबाई किंवा सासूबाई घरात असतील आणि त्या हा उपाय करू शकत असतील, तर त्यांच्या हातून तुम्ही हा उपाय करून घ्या. दुसऱ्या दिवशी बेलपत्र आणि तुळशीपत्र हे मधाच्या बाटलीमध्ये टाकायचं आहे. पौर्णिमा तिथी प्रारंभ होत असल्यामुळे तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणीनंतर मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. आता ज्यांची मुलं हॉस्टेलवरती राहत असतील, बाहेरगावी शिकायला असतील, त्यांच्यासोबत तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. पण सकाळी जो आपण उपाय केलेला आहे, म्हणजे मधाच्या बाटलीमध्ये तुळशीपत्र आणि बेलपत्र टाकलेलं आहे, ती मधाची बाटली तुम्ही तुमच्या मुलांपर्यंत पोहोचवू शकता. जेव्हा केव्हा तुम्ही मुलांना भेटायला जाल, तेव्हा तो मध मुलांना द्यायचा आहे. मुलं रोज तो मध खातील, त्यामुळे त्यांच्या भोवती असलेली सर्व नकारात्मकता दूर होईल, त्यांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतील आणि त्यांना प्रत्येक कार्यामध्ये यशप्राप्ती मिळेल. ज्यांची मुलं त्यांच्याजवळच आहेत त्यांना हा उपाय करता येईल. आता या उपायासाठी आपल्याला लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या एका वस्तूचा वापर करायचा आहे. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस, लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस हा उपाय करायचा आहे. पौर्णिमा तिथी आहे, या दिवशी लक्ष्मीच्या आगमनाची तिथी असते, त्यामुळे देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा. त्यानंतर तुळशीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा. हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 6:30 पासून ते 7:30 पर्यंत करता येईल.
पण अगदीच तुम्ही बाहेर गेलेले असाल, तुम्हाला यायला उशीर होत असेल, तर रात्री 10च्या आत तुम्ही हा उपाय करू शकता. पण जर तुम्ही घरीच असाल तर तुम्ही त्याच वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा. आता या उपायासाठी तुम्हाला मुलाला देवघरासमोर बसवायचं आहे किंवा तुम्ही हॉलमध्ये बसवलं तरीही चालेल. तुमची 1 मुलं असतील, 2 मुलं असतील, त्या मुलांवरून तुम्ही ही वस्तू ओवाळून टाकायची आहे. तर ती कोणती वस्तू आहे? ती वस्तू म्हणजे खडे मीठ. खडे मिठाचा अतिशय साधा सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे. खडे मिठाची उत्पत्ती ही समुद्रातून झालेली आहे. धनाची देवी लक्ष्मी हिची देखील उत्पत्ती समुद्र मंथनातून झालेली आहे. देवी लक्ष्मीचा भाऊ असलेला या खडे मिठाचा वापर करून आपल्याला मुलांवरून खडे मीठ ओवाळून टाकायचं आहे. हा उपाय आपण पौर्णिमा तिथीला त्याचबरोबर वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी केल्यामुळे मुलांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतील, त्यांच्यावर येणारी सर्व संकट, विघ्न दूर होतील आणि मुलांना प्रत्येक कार्यामध्ये यशप्राप्ती मिळेल, एवढा हा प्रभावी उपाय आहे. आता तुमची 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, प्रत्येकासाठी तुम्हाला हे खडे मीठ वेगवेगळं घ्यायचं आहे. उजव्या हातामध्ये खडे मीठ घेतल्यानंतर मुलाला पाटावरती बसवायचं आणि त्याच्या डोक्यापासून ते पायापासून असं गोलाकार आकारामध्ये आपल्याला 7 वेळा हे मीठ उतरून घ्यायचं आहे. आता त्यानंतर दुसऱ्या मुलाला सुद्धा अशाच प्रकारे बसवायचं. दुसऱ्या मुलासाठी दुसरं खडे मीठ घ्यायचं. पहिलं वापरलेलं खडे मीठ आपल्याला किचनच्या सिंकमध्ये टाकायचं आहे. कारण जे खडे मीठ आपण वापरतो ते म्हणजे आपल्या मुलांच्या भोवती असलेली नकारात्मकता शोषून घेणार आहे, खेचून घेणार आहे. त्यामुळे त्याला प्रवाहित अशा योग्य ठिकाणी करा की जिथे त्याचा अवमान होणार नाही. कारण खडे मीठ जे आहे ते देवी लक्ष्मीचा भाऊ असल्याने आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. त्यानंतर तुमची 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, प्रत्येकावरून अशाच प्रकारे खडे मीठ ओवाळून घ्यायचं आहे. ओवाळून घेत असताना इडापिडा टळू दे, माझ्या मुलांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होऊ देत असं म्हणू शकता किंवा सरळ तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत 7 वेळा हे खडे मीठ आहे ना मुलांवरून ओवाळून सिंकमध्ये तुम्हाला प्रवाहित करायचं आहे. या उपायामुळे तुमच्या मुलांमध्ये निश्चितपणे फरक झालेला तुम्हाला दिसून येईल, एवढा हा प्रभावी उपाय आहे. आता खूप छोटी मुलं असतील, सतत किरकिर करत असतील, तर त्यांना काहीतरी नजर दोष झालेला असतो. पौर्णिमा तिथी त्याचबरोबर वैकुंठ चतुर्दशी ही शुभ तिथी आलेली आहे. या दिवशी तुम्ही छोट्या मुलांवरून जर हा उपाय केला तर मुलं निश्चितपणे शांत होतील. मोठी मुलं असतील, हट्टीपणा करत असतील, घरातल्या कोणाचंही ऐकत नसतील, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसते किंवा त्यांच्या करिअरच्या बाबतीतल्या काही समस्या असतील, म्हणजे खूप प्रयत्न करूनही म्हणावं तसं करिअरमध्ये त्यांना यश मिळत नसेल, म्हणावी तशी नोकरी मिळत नसते किंवा मोठी मुलं असतील, अगदी ऑफिसला जाणारी वगैरे असतील, त्यांच्या बाबतीतही प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे. मुलं कितीही मोठी झाली तरी आईसाठी आपलं मूल हे लहानच असतं. त्यामुळे प्रत्येक आईने उद्याच्या दिवशी हा उपाय करावा आणि त्यांच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर व्हावेत यासाठी प्रार्थना करावी. खडे मिठाचा हा प्रभावी उपाय तुम्ही यावेळेस करू नाही शकला तर तुम्ही पुढच्या पौर्णिमा तिथीला सुद्धा करू शकता. पण शिवमहापुराणातील जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो तुम्हाला फक्त वर्षातून एकदाच करता येतो. त्यामुळे तुमची कितीही अडचण असली तरी तुम्ही तुमच्या पतीकडून किंवा सासूबाईकडून हा उपाय करून घ्यायचा आहे. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.